मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद सध्या सुरू झाली आहे। कालच्या इशारा बैठकीनंतर आज ते पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष लागले। आरक्षणाच्या मागणीसाठी 29 तारखेला ते येणार आहेत। सध्या पत्रकार परिषद त्यांची सुरू झाली। मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकं नियोजन काय असणार आहे? 29 ऑगस्टला मुंबईत ते आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र या सगळ्या संदर्भात आजच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे। आपल्याला शांततेत मुंबईला जायचे असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। मात्र काल त्यांनी मुंबईत जायचंच, आता मागे हटायचं नाही असा इशारा देखील दिला होता। आणि आता कालच्या इशाऱ्यानंतर आजची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकाधिक लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। मात्र आता मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष। तर दुसरी दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा मनसेचा आरोप आहे। मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी टाळाटाळ होते असा आरोप करत पुण्यात मनसेकडून हे आंदोलन केलं गेले। झाले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे जे फोटो आहेत त्यांनी हातामध्ये घेऊन हे सर्व नेते या ठिकाणी वेळ नाही तर ते फोटोच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि उद्घाटन झालं आहे अशी भूमिका खरं तर या आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो खरं तर हे सर्व आंदोलनकर्ते आहेत ते सध्या या उड्डाणपुलावरती दाखल झालेले आहेत आणि आमच्याकडून या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालेलं आहे अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी या सर्व आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। खरं तर पोलिसांनी यांना रोखण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला होता, मात्र सर्व आंदोलनकर्ते जे आहेत ते समोर लावलेल्या क्रेनवरती बॅरिकेड बाजूला हटवून उड्डाणपुलावरती आले आणि उड्डाणपुलावरती खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे फोटो हातामध्ये घेऊन हे नेते या ठिकाणी फोटोरूपी या ठिकाणी दाखल झाले, उपस्थित राहिले आणि उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं अशी जी भूमिका आहे या सर्व आंदोलनकर्त्यांची जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो